लाईव्ह शोध सत्य बातमीचा। पालकमंत्री तथा महसूल मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर दक्षिणचे खासदार डॉक्टर सुजय विखे, शेवगाव पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे यांच्या विशेष निधीतून जनसुविधा योजनेअंतर्गत 15 लाख रुपये खर्चाचे शेवगाव तालुक्याच्या लाडजळगाव येथील ग्रामपंचायतच्या नवीन इमारत बांधकामासाठी निधी मंजूर केला असून नुकतेच या कामाचे भूमिपूजन ज्येष्ठ नेते शिवाजीराव पाटील, सरपंच अंबादास ढाकणे, उपसरपंच बबन राठोड व दत्तात्रेय तहकीक आदी ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले। भाजपाचे खासदार व आमदार यांच्या निधीतून व विशेष प्रयत्नातून या परिसरात लाखो रुपयांची विविध विकास कामे करण्यात आली असून यापुढे देखील गावच्या विविध विकास कामासाठी निधीची कमतरता पडणार नसल्याने येणाऱ्या काळात देखील आम्ही भाजपाचे कर्तव्यदक्ष खासदार व आमदार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून विकास साधणार असल्याचे मत लाडजळगाव येथील लोकनियुक्त सरपंच अंबादास ढाकणे यांनी व्यक्त केले आहे। यावेळी सरपंच अंबादास ढाकणे, वसंतवीर, आबासाहेब वैद्य, शहादेव शिंदे, आकाश काजळे, सुदाम घुमरे, भगवान पाटील, बाळू तहकीक, माणिक ढाकणे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। जयप्रकाश बागडे, अहमदनगर, शेवगाव। दादा विखे पाटील व आपले पाथर्डी मतदारसंघाचे आमदार मोनिका राजळे यांच्या विशेष प्रयत्नामधून लाडजळगाव येथे जनसुविधा माध्यमातून ग्रामपंचायत कार्यालय 15 लाखाची इमारत मंजूर केलेली आहे। तरी मी त्यांचे प्रथमतः आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ज्या शासनाने भरघोस आपल्याला निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सुजयदादा सोबत राहू। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।